आणि आमच्या डोक्यात घातलं शिवसेना. ते आहेच आता दुसरं जन आशीर्वाद. त्यांना मुख्यमंत्री विचारतात आदित्य ठाकरेंना, मग हे पत्रकार बांधव विचारतात, मग आदित्यजी आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, कसं वाटते? नाही ते कसं आहे ते पप्पाच ठरवतील. बरोबर. आदित्यजी तुम्ही उपमुख्यमंत्री होणार आहात, कसं वाटतंय? नाही ते पप्पाच ठरवतील. अरे मे 2017च्या उन्हाळ्यामध्ये चारा छावणीला पवार साहेब रखरखत्या उन्हात भेट देत होते. त्याच मे 2017ला मुंबईमध्ये एक पॉप गायक आला होता, जस्टिन बिबर. त्याच्या भेटीला आदित्य ठाकरे साहेब गेले होते आणि दार बंद करून 2 तास चर्चा केली. कशावर केली असेल? शेतकरी आत्महत्या. तुमच्या डोक्यात दिलेलं आहे फक्त त्याच्यासाठीच मरायचं. तुम्ही काय झालं तुमचं? हे आता यांनी खूळ घातलं मंदिराचं, मंदिर बनाएंगे. चला आदित्य ठाकरे चल, मला तुमच्या जिंतूर मधून ओपन चॅलेंज. 4 चौपाईमध्ये मी रामायण दाखवतो म्हणून राम मंदिर झालं पाहिजे. बिलकुल. चला आदित्य ठाकरे म्हणा, आदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वलिनिग्रहणम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हरणम एतद्दि रामायणम. येते का? अरे नाहीच येत. शिवाजी राजांची राजमुद्रा येते का? प्रतिपद चंद्रलेखेवा. नाहीच येत. शंभूराजांची येते का? श्री शंभो शिवजातस्य. येतच नाही. मग आमच्या डोक्यात काय? मंदिर. मंदिरानं प्रश्न मिटतील का? मंदिर झाले पाहिजेत, बिलकुल, त्याबद्दल दुमत नाही. पण मंदिराच्या नावाने टार्गेट कोणाला केलं जातं? मुसलमान. वंदे मातरमच्या नावाने टार्गेट कोणाला केलं जातं? मुसलमान. काय? हिंदुस्तान में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अरे वंदे मातरम या गाण्यावर या देशाला ऑस्कर देणारा मुसलमान आहे A.R. रहमान. कसं विचारणार तुम्ही? नाही का? परत मग आमचं कट्टर दागी होतं आदित्य ठाकरे साहेबांच्या बागा पुढे पडताना. सर्व सुभेदार फिरतायत. परत आम्हाला धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्यासाठी. लक्षात घ्या, मी या लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत आम्हाला शिवसेनेने मुस्लिमांचा विरोध शिकवला, पण एक तुम्हाला सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचे जे डॉक्टर होते फुफ्फुस विकार तज्ञ, त्यांचं नाव आहे जलील परकार. मुसलमानच आहे. अरे मुसलमान आहेतच. दिया ताजमहल जिसने हिंद को वो शख्स मुसलमान ही था. मुस्लिमांबद्दल आता आम्हीच चांगले बोलतो, नाही तर तुम्हाला माहित नाही हे कशी लोक आहेत. दिया ताजमहल जिसने हिंद को वो शख्स मुसलमान ही था. यूं ही नहीं लहराता तिरंगा तामीर किया जिसने लाल किला वो शख्स मुसलमान ही था. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा, लिखा जिसने तराने वतन वो मोहम्मद इकबाल मुसलमान ही था. दमदमे में दम नहीं अब खैर मांगो जान की, आए जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की, तब गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तख्ते लंदन तक चलेगी. तेग हिंदुस्तान के कहने वाला बहादुर शाह जफर मुसलमान ही था. लड़ा अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले और दी अपनी जान की शहादत वो हजरत टिपू सुलतान मुसलमान ही था. मग परत शिवसेना येते, शिवाजी महाराजांचा जय जयकार करते. शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी कसे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करते. पण एक लक्षात घ्या, मालोजी राजेंनी श्रीगोंद्याच्या शेख महम्मद बाबाला वर्षासन सुरू केलेलं आहे. छत्रपती शिवाजी राजांचे अंगरक्षक मुस्लिम पण आहेत. शिवाजी राजांच्या तोफखान्याचा प्रमुख दारिया सारंग मुसलमान, आरमार प्रमुख सिद्दी इब्राहिम मुसलमान, वाघनख बनवून देणारा रुस्तमे जमान मुसलमान, अफजल खान येण्याची खबर देणारा मुफ्तमे जमान मुसलमान. शिवाजी राजांनी सुरतला स्वारी करताना आपल्या सैन्याला 3 आदेश दिले होते. एक, मुस्लिम बाबांचा दर्गा लागेल पीर बाबांचा, त्याला हात लावता कामा नये आणि कोण्या बहुबेटीवर अन्याय अत्याचार होऊ नये. स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे, तिच्या पत्राला जरी हात लावला तर हातपाय कलम करण्याचे आदेश देणारा माझा शिवाजी राजा. त्या शिवाजी राजांचं शिवराज्य म्हणजे कोणाचं? ते एका जातीचं नाही, 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र येऊन ह्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जागे रहा. कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा त्यांचाच आहे. उद्याचा सूर्य हा आमचा असेल, शिवाजी महाराजांच्या विचाराचा असेल. म्हणून अगर खिलाफ है होने दो, जान थोड़ी है ये सब धुआं है, आसमान थोड़ी है, लगेगी आग तो आएंगे घर कई सजदे, यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है. मैं जानता हूं कि दुश्मन भी कम नहीं, लेकिन हमारी तरह हथेली पर जान थोड़ी है. हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है. सदाकत बोले तो सच्चाई, ईमानदारी. हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है. हमारे मुंह में मोदी की जुबान थोड़ी है. म्हणून
जो आज साहिबे मसनद है कल नहीं होगे, किराएदार है जाति मकान थोड़ी है, सभी का खून है शामिल इस मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है. देश आमचा आहे, स्वराज्य आमचं आहे. 18 पगड जाती आई बहिणीचं गोरगरिबांचं स्वराज्य निर्माण करण्याकरता ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भोंगावती आहे. ही शिवस्वराज्य यात्रा येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन घडवून दाखवणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे साहेबांनी डोळे उघडून नीट बघावं. नीट हे पेड लोक नाहीत. स्वकष्टानं इथं सन्माननीय अजितदादांना, मुंडे साहेबांना आणि अमोल कोल्हे साहेबांना पाहायला आणि ऐकायला आलेत. आणि शेवटी इथं अमोलदादा बसलेले आहेत. शिवाजी राजांचं रूप आहे त्यांच्यामध्ये. तर आपण जोरदार एकदा नारा देऊया. नारा त्यांनीच द्यावा जे थंडे नाहीत. जे थंडे आहेत त्यांनी नारा देऊच नाही. नारा असा द्या की द्या मुंबईच्या वर्षा बंगल्यावर गेला पाहिजे. चला एक नारा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमन महाराज श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की. जमलं नाही, जमला नहीं. जोरदार जोरदार. जो दौर है दुनिया का उस दौर से बोलो, बहरों का इलाका है, जरा जोर से बोलो. सुभाष भामरे साहेब, आपल्यावर प्रेम करणारी लोक खूप मोठी आहेत. खोटं नाही सांगत. आपल्या शिवस्वराज्य यात्रेनंतर यांनी ईव्हीएमही आणू द्या. मोदींचं फडणवीसांचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद त्या शेतकऱ्यांमध्ये आहे. म्हणून पण परत तुमच्या मागे ही जनता आहे. गुन्ह्याची काळजी करू नका. जनता आहे, हे त्रास देणारच आहेत. पण आपण सर्वांनी एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की. हा आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला. एका सुरात, एका सुरात. आवाज खुनाचा. तुम्ही लय कट्टर आहे आमच्या पक्षाचे. आवाज खुनाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला. राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला. राष्ट्रवादी पुन्हा. यस यस, हेच आहे. गंगा की कसम, जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुआना बदलेगा. अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो, कुछ हम बदले, तो ये फसाना बदलेगा.